but the strikes were a spectacular military success. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात करूया इराण इस्रायल युद्धासंदर्भातल्या घडलेल्या घडामोडींनी. या युद्धासंदर्भातलीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे. अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली. इराणच्या फोर्दो, नंताज आणि इस्फहान या आण्विक तळांवर हल्ला केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. फोर्दो, नंताज आणि इस्फहान या आण्विक तळांवर अमेरिकेनं हल्ला केलेला आहे. ही माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिलेली आहे. इराणच्या आण्विक तळांना लक्ष्य केल्यासंदर्भात त्यांनी ट्विट केलेलं आहे. आणि फोर्दोचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय. फोर्दो इथं जो अणुप्रकल्प होता तो 260 फूट खोल जमिनीमध्ये होता, तरी त्याच्यावर मारा करण्यात आलाय असा अमेरिकेचा दावा आहे. हे बघा, हे 3 प्रकल्प, नंताज अणुऊर्जा प्रकल्प, फोर्दो अणुप्रकल्प आणि इस्फहान अणुप्रकल्प, ज्याचं नुकसान केल्याचा दावा अमेरिका करते आहे. अमेरिकेचं जे B-2 लढाऊ विमान आहे, फायटर जेट, तर त्यातून हा मारा करण्यात आलेला आहे. अत्याधुनिक असं हे B-2 फायटर जेट आहे, फायटर विमान. आणि त्या विमानातून 13,600 किलो इतकं भलं मोठं असं मिसाईल त्यातून टाकता येऊ शकतं. अमेरिकेनं अजून ते B-2 कुणालाही विकलेलं नाही, फक्त स्वतःकडेच ठेवलेलं आहे. स्वतःच ते वापरतात आणि याचा वापर केला गेला असावा अशी माहिती आहे. या सगळ्याची पुष्टीसुद्धा झालेली आहे. इराणनं असं म्हटलंय की आमच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात आलेला आहे, शत्रू राष्ट्रांनी हल्ला केला आहे असं इराणनं म्हटलेलं आहे. म्हणजे इराणनं त्याची पुष्टी पण केली आहे की त्यांच्या 3 अणुप्रकल्पांवर हल्ला झाला आहे आणि फोर्दोचं नुकसान झाल्याचं सुद्धा इराणकडून सांगण्यात आलेलं आहे. आता किती मोठं नुकसान झालंय काय हे समोर येईल, पण इराणला शांत रहा असं अमेरिकेनं सांगितलेलं आहे. अमेरिकेनं इराणवर कसा हल्ला केला ते बघूया. अमेरिकेकडून हल्ल्याकरता B-2 स्पिरिट बॉम्बर या विमानाचा वापर झालेला आहे. हे स्पिरिट बॉम्बर आहे, B-2 स्पिरिट बॉम्बर, जे फक्त अमेरिकेकडे आहे. काल मध्यरात्री हा हल्ला केला अमेरिकेनं असं सांगितलंय. अमेरिकेकडून हल्ल्याकरता या B-2 स्पिरिट बॉम्बरचा वापर झालेला आहे. अमेरिकेचं B-2 हे विमान बॅटसारखं दिसतं. शेपूट नसलेलं हे विमान आहे. अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की B-2 हे एक स्टिल्थ बॉम्बर आहे, त्यामुळे ते रडारमध्ये दिसत नाही, रडार त्याला शोधू शकत नाही असं हे विमान आहे. अमेरिकेकडे अशी 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत आणि ती अमेरिकेनं कुणालाही अजून विकलेली नाहीत.